यंत्रमाग उद्योगाची वीज सवलत सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ऑनलाईन नोंदणीची मुदत वाढवण्याची मागणी होत होती। त्यामुळे लोकप्रतिनिधींनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मुदतवाढीची मागणी केली होती। अखेर बुधवारी वस्त्रोद्योग मंत्रालयाने 3 महिने मुदतवाढीचा शासन निर्णय जारी केलाय। त्यामुळे इचलकरंजीतील यंत्रमागधारकांना दिलासा मिळालाय। वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 अंतर्गत वीज सवलतीचा लाभ मिळण्यासाठी यंत्रमाग घटकांना ऑनलाईन नोंदणीसाठी 6 महिन्यांची मुदत दिली होती। परंतु ऑनलाईन अर्ज भरण्यात यंत्रमागधारकांना अडचणी येत होत्या। तसंच अर्जातील जाचक अटी पूर्ण करणं अशक्य होतं। त्यामुळे इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशननं ऑनलाईन नोंदणीचा अर्ज सोपा करण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्री, वस्त्रोद्योग आयुक्त आणि लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला होता। तसंच वस्त्रोद्योग मंत्री यांच्यासोबत 3 बैठका घेऊन अर्ज सोपा आणि सुटसुटीत करण्याची मागणी केली। यानुसार वस्त्रोद्योग मंत्रालयानं ऑनलाईन अर्ज सोपा आणि सुटसुटीत करून दिला। मात्र ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 26 एप्रिलपर्यंतच होती। त्यामुळे वेळेत यंत्रमागधारकांना अर्ज भरणं अशक्य होतं। या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योग मंत्र्यांची भेट घेऊन ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढीची मागणी केली। या मागणीला यश आलं असून बुधवारी वस्त्रोद्योग मंत्रालयानं 3 महिन्यांची मुदतवाढ दिल्याचा शासन आदेश जारी केला। या निर्णयामुळे यंत्रमागधारकांना दिलासा मिळालाय।